नमस्कार. माझं नाव विक्रांत जाधव. आज आपल्यासमोर टाउनसोल प्लॅटफॉर्मवर खो-खोमधले लेजेंडरी प्लेयर नरेंद्र शाह सर आहेत. आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची पूर्ण जर्नी, त्यांची पूर्ण अचीव्हमेंट. त्यांनी आत्तापर्यंत खो-खोमध्ये कोणत्या-कोणत्या कॉम्पिटिशन खेळल्यात, कोणत्या लेवलला जाऊन त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे आणि खो-खोमधले काही किस्से आहेत त्यांचे, जे प्रेक्षकांना कळाले तर एक मोटिवेशन तयार होईल. सो आपण त्यांच्याकडनं त्यांची जर्नी जाणून घेऊया. सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. प्रेक्षकांना तुमची ओळख सांगा. सुरुवात कधी झाली आणि आत्तापर्यंत तुमच्याकडे किती मेडल्स आहेत, किती अचीव्हमेंट्स आहेत, याबद्दल एक छोटी ओळख करून द्या प्रेक्षकांना. माझं नाव नरेंद्र शाह, खो-खो प्लेयर. अ, स 1976 पासून खरं तर माझे 2री-3री पासून खेळायची जर्नी चालू झाली. लंगडी, गोल, खो-खो हा बेस खेळत होतो आधीपासून. तर त्याच बेसवर मी पुढं माझ्या बहीण नॅशनल प्लेयर होती. तिथनं माझा खो-खोला इंटरेस्ट झाला आणि मी रमणबाग मित्रमंडळ पुणे इथून खेळायला सुरुवात केली. अच्छा. आणि आत्तापर्यंतच्या म्हणजे आता तुम्ही बँकेमध्ये जॉबला होतात, रिटायर झालात. पण एवढ्या काळामध्ये तुमच्याकडे किती मेडल्स आहेत, किती पुरस्कार आहेत, ते पण एकदा प्रेक्षकांना कळले पाहिजेत. खरं सांगायचं तर पहिली नॅशनल मी जवळपास 7वी खेळलो. सब ज्युनियरची नॅशनल खेळलो. सब ज्युनियरची नॅशनल मी खेळीन असं माझ्या ह्याच्यात पण नव्हतं मनात. ती नॅशनल चांगली झाली. मग पाटणा म्हणून आहे 1980ला पहिली नॅशनल 7वीची खेळलो ओके. ज्युनियर. हां. आणि तिथनं तर खरा प्रवास चालू झाला माझ्या खेळाचा. जर्नी म्हणतो आपण, ती चालू झाली. 80 ते 84 पर्यंत मी ज्युनियर नॅशनल खेळलो. 10वी पर्यंत. मग 11वीला कॉलेजला गेल्यानंतर युनिव्हर्सिटीला सिलेक्शन झालं. युनिव्हर्सिटीलाही पुणे युनिव्हर्सिटी ही विनर होती. अच्छा. बेंगलोरला झाली होती. हां. त्यानंतर मधले 2-4 वर्ष माझी अशीच म्हणजे 20 ते जवळपास 26 हे फक्त क्लबकडनं खेळणं किंवा पुणे जिल्हा या संघाकडनं खेळणं, या जर्नीमध्येच माझा खेळ चालू झाला. बरोबर. आणि त्यासाठीची जी मेहनत आहे ती माझे सर, गुरु म्हणतो मी त्यांना, हां. की ज्यांनी मला आयुष्यात घडवलं. अच्छा. त्या अशोक दाईंचे सर, की जे 1972 साली बारामती येथे नॅशनल झाली होती हां. ज्युनियरची. त्यात वीर अभिमन्यू खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती, अच्छा. सर्वोत्कृष्ट खेळाडू. अच्छा. तर त्यांच्या देखरेखीखाली जे मला धडे मिळत गेले, हां. त्या धड्यातनं माझं करिअर चालू झालं. अच्छा. आणि जसं खेळत-खेळत जसं मी 26व्या वर्षी, की जिथे आपल्या खेळाचा म्हणजे खो-खो या खेळाचा भाग खेळाडू म्हणून संपतो, हां. की ज्याने इंजुरी, शोल्डर किंवा हां. गुडघे हां, हां. इंजुरी ही त्या काळात जवळपास 50% खेळाडूंना झाली होती. अच्छा. पण माझ्या एका जिद्दीमुळं किंवा एका झपाटलेला होतो, हं. की बाबा बाकीचे खेळतात, मी का खेळू शकत नाही? किंवा बाकीचा प्लेयर करू शकतो ती गोष्ट, मी का नाही करू शकत? अच्छा. म्हणजे मी चुका काढण्यापेक्षा एखादा खेळाडू खेळत असायचा, हं. तर त्यावेळी मी फाऊल न बघता त्याने तो डाईव्ह मारला कसा? तो भले मागं आला असेल, हं. पण मी तो विचार करायचो, की त्याने तो डाईव्ह कसा मारला? त्याने हात कुठे टाकला? बरोबर. किंवा त्याने बॅटिंग केली कशी? हां. की दुसऱ्यातला जो 1% जो गुण असेल चांगला, तो घेऊन मी पुढे प्रगती करत गेलो. अच्छा. आणि तशी करत मी 26व्या वर्षी पहिली माझी ओपन नॅशनल खेळलो, अच्छा. की जिथे जवळपास आत्ताच्या खो-खोच्या इतिहासात हं. 26व्या वर्षी नॅशनलला सुरुवात करणारा एकही खेळाडू आज भारतात नाहीये. अरे बापरे! आणि ते खरं तर, आणि मी मोडलो नाही किंवा म्हणजे मला इंजुरी कुठली झाली नाही, हे तर मी एक देवाचेच आभार मानतो, की ही दैवी शक्ती हां. मला त्यातनं मिळाली. हां. आणि जी जिद्द हं. जी निर्माण झाली हं, होती, हं, हं. बरोबर. जे माझे सहकारी होते हां. त्यांना घेऊन मला खेळायचे, तो जो एक प्रकार होता घडत गेला माझ्यात, तो बदल माझ्या आयुष्यातला सर्वात टर्निंग पॉइंट होता. अच्छा, अच्छा.
आत्तापर्यंत 20-25च्या वरती गोल्ड मेडल तुमच्याकडे असतील? हो, नक्कीच. अच्छा. पण मी जे मेडल मिळवले किंवा काय, आता तसं बघितलं तर लोकं मेडल घरात ठेवून देतात किंवा त्यांची फ्रेम करतात बरोबर. किंवा कुठलेही. हं. तर असं माझ्याकडं कधीही मी मेडल फक्त ते कौतुक म्हणून घरी आणायचं आणि ते ठेवून दिलेलं अशाच पद्धतीचं होतं. म्हणजे एखादी गोष्ट सांगायची झाली तर छत्रपती अवॉर्ड हे हां. आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक आहे. बरोबर आहे. आणि माझा असा एक ग्राउंडवरचा मित्र आहे शैलेश टिळेकर हं. म्हणून, की ज्या राजभवनात माझा सत्कार झाला, हां. जे छत्रपती अवॉर्ड मिळालं, हं, हं. की तो म्हटला की मी हे तिथनं असतो आणि घरी घेऊन गेला होता. हं. जवळपास 35 वर्षे त्याच्या घरात होता. अच्छा. ते छत्रपती अवॉर्ड. पण मला माझ्या घरातल्यांनी कधी बोलले नाहीत हां. किंवा कोणी खेळाडूही बोललं नाही, की नाही म्हणे तुझ्याच घरात येते. अच्छा. आणि तो मला अभिमान होता, अच्छा. की त्यांनी ठेवलं होतं त्याच्या घरात. त्याच्या सगळ्या नातेवाईकांना पण माहिती होतं. तो म्हणला, "नऱ्याचं आहे का? बरं, असंच नऱ्याचं आहे का? मग तुझ्या घरातच येऊ की माझ्या घरात नाही." आणि त्याने मला आड घातली होती, की तुझ्या घरी तू शोकेस बनवशील त्यावेळी दे. हं, हं. पण माझ्या घरच्यांनी कधीही असं दाखवलं पण नाही, की छत्रपती अवॉर्ड आहे आणि ते आपल्या घरात नाहीये. अच्छा. माझे आई-वडील कधी बोलले नाही, बहीण नाही, मित्र नाही, कोणीच, अच्छा. की त्याला विरोध पण कधी केला नाही किंवा त्यालाही बोलून नाही बरोबर, दाखवलं. बरोबर. म्हणजे असं एक प्रेम पण होतं. खेळाचं एक प्रचार म्हणा, प्रसार म्हणा, तो त्याच्या मित्रांना आवर्जून सांगायचा, बरोबर. की हे माझ्या नऱ्याचं आहे. सर, एकंदरीत तुमच्या खेळाची सुरुवात जेव्हा भारत किंवा महाराष्ट्र डेव्हलप होत होता, त्या टाईमाला तुम्ही सुरुवात केली. त्यावेळेला तुम्ही सुरुवात केलीत. अ, त्या दरम्यान तुमच्या कुटुंबाचं वातावरण कसं होतं? पोषक वातावरण तुम्हाला मिळालं का तेव्हा? हो, कारण एकतर माझे वडील स्वतः कुस्ती प्लेयर आणि कबड्डी प्लेयर होते. अच्छा. नंतर माझी बहीण होती. हं. माझे जे सगळ्यात मोठे काका होते, ते अयंगार सरांबरोबर, की जे योगातले द्रोणाचार्यच आम्ही म्हणायचो त्यावेळी बघण्यात आलेलं, हां. की त्यांच्याकडे लोकं अगदी आवर्जून योगा शिकायला यायचे. हां. तर सारसबागमध्ये ते शिकवायला जायचे त्यांच्याबरोबर. नंतर माझे एक काका होते, ते टेबल टेनिस खेळायचे. हं. म्हणजे खेळाचा प्रकारच होता. माझे एक लहान काका होते, ते फुटबॉल खेळायचे. शाळेच्या लेव्हलला त्यांनी ओके. बऱ्याच स्पर्धा खेळल्या आणि त्यात बहीण माझी, अच्छा. की जे इन्स्पायर झालं आणि सरांनी मला, जे धाईंजे सरांनी मला हेरलं, हं, हं. की लंगडी खेळताना. तर ती बहीण पण माझी नॅशनल प्लेयर आहे. खो-खोचे 4 नॅशनल खेळलेली आहे महाराष्ट्राकडनं. आणि तिने पण की तिचा क्लब वेगळा होता, माझा क्लब वेगळा होता. पण तिने मला काय कधी आडकाठी नाही आणली, हं. की "तू त्या क्लबवर का जातो, माझ्या क्लबवर का नाही?" बरोबर. आणि 5वीतनं मग ती प्रगती एकतर लवकरात लवकर डेव्हलप होत गेली माझ्या. आणि तो भाग पण म्हणजे कसं, की टीव्ही नसायचा, हां. मोबाईल नव्हते. ग्राउंडवर जाऊन खेळणं हा एकच उद्देश होता. अच्छा. आणि बेसिक अभ्यासात असं ठीक होतं, की अच्छा. बाबा अ, 55 मार्क, 60% मिळाले तरी चालायचं त्या काळात. बरोबर, बरोबर. की असंही एक प्रवास होत गेला, की ग्राउंडवर जायचं हे कंपल्सरी. वडिलांनी एक मला फार मोठी देणगी दिली होती, की ग्राउंडवर नाही गेला, हां. तर तुम्हाला शिक्षा. अच्छा. शिक्षा म्हणजे आमचं दुकान होतं, त्या पोत्यावर बसवायचे आणि वडील फटके अरे मारायचे, बापरे! की मुलांना मी ग्राउंडवर नाही गेलो चुकून, तर मुलं ग्राउंडवरनं जाताना दुकानापाशी यायचे, की याला आज पोत्यावर बसवलेला दिसतोय. म्हणजे पालकांचा एक वेगळाच वेगळंच. सपोर्ट आणि सपोर्ट. हे होतं, की आत्मविश्वास निर्माण करायची एक वेगळीच पद्धत. वेगळीच पद्धत होती. हो, ती आत्ताच्या काळात कमी दिसून येते आपल्याला. आत्ताच्या काळात काय झालंय, हं. कारण मी एकतर माझ्या कारकिर्दीत जी बघितली, ती हां, माझे जे सिनियर होते, हां. त्यांचा खेळाबरोबर त्यांचा खेळ बघून आणि त्यांच्याबरोबर खेळून हं. एक मला जे प्रोत्साहन मिळत गेलं, की प्रत्येक गोष्ट आत्मसात कशी करायची, हं. हे शिकत गेलो मी त्यातनं. आणि ते शिकता, 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 शिकता असं दिसून आलं, की मी ती पिढी गेली, माझी पिढी आली. माझ्याबरोबर खेळणारे जे होते, ते पण रिटायर झाले आणि लहान पिढीबरोबर हं. त्यांना घेऊन जे मला खेळायचं होतं, तो हं. जो एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला चांगला काळ होता, हां. तो खरं योग्य होता. आणि
त्या काळात त्या माझ्याबरोबर खेळणाऱ्या मुलांनाही आजही ते मुलं म्हणतात, की "सर तुमच्याबरोबर खेळण्याचा मला आनंद आला." ते ऐकून मला बरं वाटतं, की का तर मला त्या पिढीलाही घेऊन खेळता आलं आणि त्यांना जे शिकवता आलं किंवा सांगण्यात आलं, की एक्सपिरियन्स काय असतो, तुम्ही कसं खेळलं पाहिजे, तर त्या मुलांनाही त्याचा उपयोग होत गेला. बरोबर, बरोबर, बरोबर. सर, एक मुद्दा असा, की तुम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मगाशी मी बोलल्याप्रमाणे भारताची पण जडणघडण चालू होती, डेव्हलप होत होता, महाराष्ट्रही डेव्हलप होत होता. तेव्हाच्या काळात खो-खोचं कल्चर, संस्कृती कशी होती आणि खो-खो खेळ कसा होता? म्हणजे ते एकदा आत्ताच्या पिढीला कळालं, की खो-खोची सुरुवात कशी झाली किंवा तेव्हा कशाप्रकारे तुम्ही खो-खो खेळायचात, ग्राउंड उपलब्ध नसेल तर काय करायचं? ह्या गोष्टी जर प्रेक्षकांना कळाल्या ना, तर खूप आनंद होईल. आता काय झालंय, की हं. आमच्या काळात जे होतं ते प्रॅक्टिस कशी करायचो, तर आम्ही ग्राउंडवरच करायचो. स्टॅमिना वाढवायला फेऱ्या मारायचो हं, हं, हं. किंवा आपल्या शाळेच्या पायऱ्या असतील त्या खाली वर करायचो. बरोबर. त्यानंतर मी एक डेव्हलप केलं होतं माझ्यात, की मी खेळायच्या आधी हं. 10,000 स्किपिंग करायचो. ओके. जवळपास 10 ते 11 वर्ष करत होतो बापरे! आणि डेली. डेली. की आमच्या ग्राउंडवर एक असं प्रथा काढली होती, की जो रेग्युलर ग्राउंडवर येईल त्याला वर्षाच्या शेवटी एक बक्षीस दिलं जायचं, अच्छा. की बाबा कंपॉस दे, कोणाला बॅग दे, असं एक हो. हे असायचं. तर मी गेले 8 वर्ष कंटिन्यू ग्राउंडवर जाणारा खेळाडू म्हणून मला बक्षीस देत होते सर. अच्छा. आणि ते एक सवयच लागली होती, की शाळेतनं आलं दप्तर ठेवायचं, की ग्राउंडवर जायचं. बरोबर. आणि ते डेव्हलप करता करता खेळ पण डेव्हलप होत गेला आणि त्या काळात एकतर म्हणजे आत्ताचं जर बघितलं मी, हं. की मुलं थोडक्यात समाधानी होत आहेत, बरोबर. हो. की बाबा मी 4 नॅशनल खेळलो, 3 नॅशनल हं. खेळलो, तर आता मला नोकरी मिळाली, तर बास झालं. हां. आता तो थोडा कमी त्या ह्याच्यात लक्ष द्यायला सुरुवात होती किंवा लग्न झालं, तरी ते थोडं फॅमिलीकडं बॅकग्राऊंडकडे जातात. पण माझ्या घरात एकत्र फॅमिली असल्यामुळे तो मला माझ्या बाबतीत की प्रॉब्लेम नाही आला, की एकत्र फॅमिली 30 जणांचं आमचं कुटुंब एकत्र बरोबर. हं. होतं. त्यामुळे तो कधी प्रॉब्लेम नाही आला, की फॅमिलीला वेळ दिला का, नाही दिला का, असं नाही. आणि फॅमिलीनी पण ते समजून घेतलं. बरोबर. ते एक माझ्यासाठी सगळ्यात मोठं करिअरमधलं एक यश होतं. बरोबर. सर, आता तुम्ही बोललात, की मुलं 4 नॅशनल खेळले, 2 नॅशनल खेळले, की समाधानी होतात. तुमचे जर पूर्ण करिअरमध्ये बघितलं, तर बोटावर मोजण्याइतपत सिल्व्हर मेडल आहे. हो. बाकीचे सगळे हे गोल्ड मेडल आहेत. गोल्ड मेडल. तुम्हाला असं कधी वाटलं का, की हां, आता बस इथे थांबायला पाहिजे? असं काही कधी तुम्हाला वाटलं का? नाही, उलट मला असं होत गेलं, की हां. काही म्हणजे 20 ते 25 हं. या वयापर्यंत काय होत गेलं, की मी खेळायचो. हं. पण मी नॅशनल खेळावी यासाठी खेळतच नव्हतो. मी क्लबकडनं खेळताना म्हणा किंवा पुणे जिल्ह्याकडनं खेळताना म्हणा, की नॅशनल खेळायचे म्हणून मी कधी खेळलो नाही. अच्छा. हां. आपल्याला ज्या संस्थेकडनं खेळायचं, क्लबकडनं खेळायचं, हं. तर प्रामाणिकपणे त्या संस्थेकडनं खेळायचं. पुणे जिल्ह्यात सिलेक्शन झालं, तर पुणे जिल्हा हे माझं प्रायोरिटी आहे पहिली. बरोबर. महाराष्ट्राकडनं खेळतोय, महाराष्ट्राकडनं. आणि मधला काळ असा होता, की बँकेच्या टीमला पण त्यात एंट्री होती. ओके. तर बँकेकडनं खेळताना क्लबचं आहे का महाराष्ट्राची टीम आहे? नाही, मी बँकेकडनंच पहिली प्रायोरिटी अच्छा. द्यायचो. तर महाराष्ट्रालाही त्या केसमध्ये आम्ही हरवलं. हं. तर काही गोष्टी अशा होत गेल्या, की "तू का असं करतो? नाही, इकडनं जिंकायला पाहिजे." नाही, म्हटलं मला जिथनं मी खेळतोय तिथनं मी प्रामाणिकपणे खेळणार. समोरची टीम हे माझ्यासाठी दुय्यमच समजणार. लिहायचं. आणि त्या ह्याच्यात तो जो बेस घडत गेला हां. आणि त्यामुळे माझ्या खेळाचं एक यश कधी मागं आलं मलाही स्वतःला कळलं नाही. खूप म्हणजे खूप चांगलं वाक्य आहे, की यश कधी तुमच्या मागे आलं हे तुम्हालाच कळलं नाही. मलाच काय कारण तुम्ही तेवढी मेहनत करत होतात आणि फक्त खो-खो. हां, की त्या खेळातच आपलं सगळं डायव्हर्ट केलेलं होतं, हां. की आणि घरनं म्हणा किंवा जे क्लबमधले मेंबर होते, माझ्याबरोबर खेळणारे होते, त्यांच्याबरोबर खेळताना भले हारलो आपण, पण पुढच्या ह्याला कसं जिंकायचं यासाठी प्रिपरेशन करत, करत, करत अशी जी डेव्हलपमेंट झाली आणि त्या काळात असं होतं, की
आम्हाला फटके मारायचे सर, अरे बापरे! की एकही दिवस असं नाही जायचं की तुम्ही फटके खाल्ले नाहीत असं मला आठवतच नाही आहे. माझ्या म्हणजे जवळपास 20 ते 22 वर्षापर्यंत मला असं कधीच आठवलं नाही की मी फटका खाल्ला नाही ग्राउंडवर. भले मी टुर्नामेंटला पुणे जिल्ह्याकडनं जाऊ, महाराष्ट्राकडनं जाऊ, पण माझा तिथं काय खेळ झालाय, मी कसा आऊट झालो इथं सगळ्यांना कळलेलं असायचं. अच्छा. आणि तो तसा का आऊट झाला म्हणून ते माझ्याकडनं घडवून घ्यायचे. सर, मस्त तुम्ही मुद्दा मांडलात, की आत्ताच्या काळात व्हिडिओ शूटिंग होते. हो. प्रत्येक मॅच लाईव्ह जातात. त्यामुळे खेळाडू हे त्यांचं बघू शकतात, की या मॅचमध्ये चूक काय केली आणि त्याच्यावर ते डेव्हलप करू शकतात. तुमच्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवात केली तिथे मोबाईलचं प्रमाणच नव्हतं. नव्हतं. म्हणजे मॅच चं लाईव्ह स्क्रीनिंग किंवा ते व्हिडिओमध्ये हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा अजिबात अजिबात नव्हत्या. नव्हत्या. तरी पण मग तुम्ही कसं डेव्हलप केलात? तुम्ही काय म्हणजे माइंडसेट काय असायचा आणि तुम्ही कसं काय तुमच्या खो-खोला खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केलात आणि एवढ्या लेव्हलला पोहोचलात तुम्ही? आता तसं बघितलं तर त्यावेळेस खो-खोला येणारी संख्या ही फार कमी होती अच्छा. त्या काळात, हं. की बाबा यायचा तो खालचा वर्गच यायचा हं, हं. जवळपास. मिडल क्लास हा फार कमी असायचा. अच्छा. आणि त्या ह्याच्यात आमच्याकडे मोजून 15-20 जणच असायचे. हं. त्यातले 4 जण यायचे, 4 जण यायचे नाहीत. हं. मग त्या ह्याच्यात की खेळताना आमच्या असं लक्षात यायचं की 3 पार्ट्यांमध्ये खेळ केला तर आपला स्टॅमिना वाढतो. हं. 4 पार्ट्यांमध्ये खेळला तर आपल्याला स्पीड कसा चेक करायचा हे कळत होतं. नंतर रिंगमध्ये कसं घ्यायचं, इन्स्टंट आपल्याला हुकंडी कशी द्यायची, की माइंडसेट त्यावेळेत क्विक असायला पाहिजे. हां, हां. खो-खो हा स्पीड गेम आहे, बरोबर. की त्यावेळेस तुम्ही माझ्या अंगावर येतायत किंवा काय येतायत, तर तो आम्हाला स्पीड तो चेक कसा करायचा, हं. 2 पायांवर कसा करायचा, हे सगळं आम्ही डेव्हलप करत गेलो, की अच्छा. आपण आऊट कुठं होतोय, तर आपण या इथं आऊट होतोय. तर कोच आम्हाला सांगायचे, की तू या इथं कमी पडतोय. हं. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर स्टेपिंग. आणि खो-खो हा असा खेळ आहे, हं. की तुमचं जर का स्टेपिंग एकदा बसलं, तर तुम्ही कुठलाही खेळ खेळू शकता. अच्छा. माइंडसेट त्या ह्यानी आणि क्विक डिसिजन जे घेण्याची पॉवर आहे, ती क्विक डिसिजन घेणे. ती खेळात पण उपयोगी पडली मला. हं. माझ्या सामाजिक कार्यातही उपयोगी पडते आणि समाजात वावरतानाही उपयोगी पडते, की तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं बोललं हं, पाहिजे, हं. की ह्यात जो फरक पडतो, तो हां. लहानपणापासून ते खेळल्यामुळे तो माझ्यात थोडाफार आला. हां. सर, एकंदरीत आत्ताचे प्लेयर बघितलेत, खेळाडू बघितलेत, तर प्रत्येकाचा स्वभाव ग्राउंडवर वेगळा असतो. काही शांतपणे आपला खेळ खेळतात, काही खूप अग्रेसिव्ह असतात. तुमच्या वेळेला तुमचा स्वभाव कसा होता? काय तेव्हा ॲटमॉस्फिअर असायचं आणि तुम्ही त्या ॲटमॉस्फिअरमध्ये कसे काय स्वतःला कंट्रोल करायचं, की ते एकदा जर कळालं तर बरं होईल सर? आता माझ्या बाबतीतली घटना म्हणजे हां. अशा आहेत, की हे खरं तर आत्ताच्या प्लेयरला सांगू नये हां, हां, हां. आणि माहिती आहे त्यांना, हां. की मला आता भेटतात लोकं किंवा मी त्यावेळी पण खेळत होतो. हं. त्यावेळी माझ्यातला एक गुण होता असा, हां. की जो आत्ता कुठल्याही प्लेयरला पचणारच नाही, अच्छा. की वॉर्मअप करून खेळायचे. हं. अंग गरम झाल्यावरच मग आतमध्ये मॅचेसला उतरायचे. हां. आणि मी विदाऊट वॉर्मअप की इथं टी-शर्ट काढायचं आणि मैदानात जाऊन खेळायचं. अच्छा. अशा माझ्या म्हणजे बॉडीचीच हे होती. अच्छा, 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 अच्छा. त्यामुळे लोकं मला दरवेळी विचारायचे, की "तू का?" तर त्याच्यामागे एक कारण होतं, की माझ्या मनात समोर कुठली टीम आहे हे मी गृहीत धरायचंच नाही. अच्छा. हं. की नाही मला जाऊन आत मैदानात माझा माझा खेळ करायचा आहे. मला जे काय आहे माझ्यातलं ते सर्वस्व द्यायचंय. हं. ह्या ह्यानी खेळायचंय हां. आणि मॅच हारो जिंको हां. पण आपल्या टीमसाठी सर्वस्व द्यायचं अच्छा. ह्या हेतूनच खेळायचो. आणि मी कधी कारण जर काही कोणी बघितलं तर ते म्हणतील की सरांनी सगळ्यांना माहिती की मी वॉर्मअप करायचोच नाही. अच्छा. आजही लोक मी मैदानावर गेल्यावर सर तुम्ही वॉर्मअप नाही केलं आणि तुम्ही एवढे खेळलाच कसे? मी म्हणतो की बाबा ती दैवी देणगी असेल त्याच्यापुढे मी काहीच सांगू शकत नाही. बरोबर, बरोबर. ह्या एवढ्या काळामध्ये सर तुमचं जर्नी खूपच मोठी जर्नी आहे.
याच्यामध्ये कधी अडचण आली का? कुठचा असा कठीण प्रसंग आला का, की ज्याच्यामुळे खेळापासून थोडं लांब जावं लागलं, असं काही घडलं का तुमच्यामध्ये? नाही. म्हणजे अन्याय ते होणारं किंवा हे हां. तो खेळाचा एक भाग आहे. बरोबर. फक्त आपण तेच मनात धरून जर का पुढे गेलो, तर मग ते योग्य नाहीये. बरोबर. हो. त्या अन्यायाविरुद्ध किंवा म्हणजे असं आपण म्हणू, की बाबा कोणाचं सिलेक्शन झालं, हां. सिलेक्शन नाही झालं, की मी नाराज होणार किंवा मग माझ्याच क्लबमधलं त्याचं झालं, तो खेळला नव्हता, मग माझं का नाही झालं? अशा हेतूने गेलं तर तुमचा खेळ वाढणारच आहे. अच्छा. तो का झाला? हं. तर त्याचं परीक्षण तुम्ही स्वतः आत्मसात करायला पाहिजे, की तो का खेळला? हं. त्याचं सिलेक्शन का झालं? मग माझं का नाही झालं? तर मी तो खेळ वाढवायला माझ्यात ती कपॅसिटी आणायचा प्रयत्न करायचा. हं. हा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की हे करू शकता, खेळात पुढे जाऊ शकता. कधी असं इंजुरीमुळे तुम्हाला काही अडचण आली का? म्हणजे थांबावं लागलं का? असं काही प्रकार घडला नाही, का? माझ्या आयुष्यात तशी घटना कधी अच्छा. दैवकृपेने झाली नाही. हं. मला लागायचं म्हणजे आमच्या पायाची साल्टाच्या साल्ट हां, जायची. बरोबर. तेव्हा पण तर त्या शूज नव्हते. शूज नव्हते. तर त्याकडे आम्ही काय करायचो, कापूस ठेवायचो, त्याच्या खाली रुमाल ठेवायचो आणि त्याच्या खाली अँकलेट घालायचो एवढेच तेव्हा. किंवा पायाला बोटं फाटायची तर चिंदी बांधायचो. आम्ही बनियन फाडायचो हां, आणि चिंदी बांधायचो. बरोबर. म्हणजे त्या काळी असं काहीच नव्हतं आणि त्या जखमा घेऊन खेळायला हं. आणखीन मजा यायची अच्छा. आम्हाला. म्हणजे आत्ताचा काळ बघितला तर लोकं इंजुरी आहे, नाही असं मी पण म्हणत नाही. हां. पण काय झालंय, की त्याचं बाऊ करण्याचं प्रमाण मी आज बघतोय प्लेयरमध्ये, की नाही हां. मला थोडी इंजुरी झाली आहे, मला शोल्डर दुखतोय म्हणून ती पट्टी लावणं. तुम्ही त्याला सहन करायची कपॅसिटी करा ना. बरोबर, बरोबर. तुम्ही सहन करायची कपॅसिटी जोर त्या मसलला देत नाहीये, हं. तर तुम्ही हेच नाही करू शकणार. बरोबर. तर ती त्या काळाची म्हणजे तो काळ होता, अच्छा. की हां. तुम्हाला इंजुरी किंवा फिजिओ येथे काही प्रकार नव्हता. हं. तुम्हाला फक्त मैदानात जाऊन खेळायचं. आम्ही इथं म्हणजे डाईव्ह मारलं की इथं लागायचं, इथं लागायचं किंवा इथं लागायचं. हं. तर आम्ही तिथं रुमाल ठेवून खेळायचो, अच्छा. की बाबा जास्त फाटू नये किंवा काय. तर तसा तो काळ होता आमचा. पण आता आहे फॅसिलिटी. माझं तर असं म्हणणं आहे, की तुम्हाला आता फॅसिलिटी एवढ्या आहेत, नोकऱ्या हं. आहेत. तर तुम्ही जास्तीत जास्त खेळ करावा आणि आपल्या खो-खोला जेवढं मदत करता येईल तुमच्या परीने, हं. तेवढी तुम्ही करावी अशी माझी म्हणजे कळकळीची विनंती आहे, की आपल्याला नोकऱ्या मिळाल्या, सामान्य घरातून आपण गेलो सगळे, सामान्य घरातनं जातोय, तर तुम्ही एक प्लेयर तरी तयार करावा अशी माझी खरंच विनंती आहे. बरोबर, बरोबर. आता तुमच्या घरात डाएट हा प्रकार नव्हता. मग तेव्हा तुमचं रेग्युलर काय असायचं? काय खायचात तुम्ही? घरचं खाणं घरचं काय? हेच आमचं एक होतं. आता त्या काळात कसं होतं, की हां. खेडेगावात आम्ही जायचो, तर हां. आम्ही ट्रकनी पण गेलोय. पुणे बापरे! जिल्ह्याची टीम पण ट्रकनी जायची. हं. विदाऊट रिझर्वेशन आम्ही महाराष्ट्राची टीम कित्येक वेळा गेलो. हां. त्यावेळी हॉटेल ही पद्धतच नव्हती. शाळेच्या ह्याच्यात झोपायचं, अरे बापरे! सतरंजीवर झोपायचं. म्हणजे त्यावेळी नंतर त्या ह्याच्यात खेळून आम्ही दिवस काढले. म्हणून आत्ताच्या मुलांना मिळू नये अशी माझी अपेक्षा नाही. पण त्यानंतर पण मला जाणवलं, की धुळे नॅशनल होती. हां. महाराष्ट्राकडनं खेळायला जाताना तेव्हा माधवराव पाटील सर आमचे सेक्रेटरी होते. अच्छा. हं. तर त्यावेळी मुकुंदराव आंबर्डेकर आणि माधवराव पाटील सर म्हणले, हं. की आपल्याला महाराष्ट्र शासन हं. हॉटेलमध्ये राहायची परमिशन देते. अच्छा. त्यासाठी फंड्स देतात. हं. तर त्यावेळी म्हणजे 1991 साली अ, महाराष्ट्राचे प्लेयर पहिल्यांदा हॉटेलमध्ये राहिले. तेही एका रूममध्ये 5-5 जण अच्छा. असं. तेव्हाही आम्हाला फार कौतुक वाटायचं, की आपण अरे हॉटेलमध्ये राहिलो. हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये राहिलं त्यानंतर परिस्थिती थोडी बदलत गेली. हं. मग फंड्स यायला लागले, मुलांवर खर्च व्हायला लागले. हं. आता चंद्रजीत जाधव सर म्हणून आहेत हो. धाराशिवचे दादाजी. सेक्रेटरी. त्यांनी तर यावेळी मुलांना ट्रेनचं तिकीट नव्हतं म्हणून प्लेननी पाठवलं. अच्छा. म्हणजे तोही ऐतिहासिक हे घडत आहे बरोबर, आता. बरोबर. हो. आणि त्यांनी जे खेलो इंडिया किंवा ह्या ह्याच्यात प्रगती होती मुलांना अ, खरं मोटिवेशन एवढं आहे आता खेळात, हो. की नोकऱ्या मिळत आहेत, तुम्हाला कॅश प्राइजेस मिळतात. बरोबर, बरोबर. आता जर का तसं बघितलं तर नॅशनल गेम मी
8 खेळलो. अच्छा. त्यात एकच नॅशनल गेम आम्ही सेकंड प्लेस आहे. अच्छा, सिल्वर मेडल आहे. तर जर त्या काळात मी गेलो असतो ना, आता महाराष्ट्र शासनाची जी स्कीम चालू आहे, हां, पर प्लेअर 5 लाख रुपये मिळतात. हां. तर ते मी 9 खेळलो. पण त्यावेळेस असं काही नव्हतं. काही नव्हतं. आणि म्हणजे त्याचं दुःखही मला नाहीये, हां. की मला जो खेळाचा आनंद मी असे आत्ता मी किंमत मोजतो, की मला तो आनंद जो दिला, तीच माझी पुंजी. अच्छा. आणि आत्ताच्या मुलांना जे बघतात लोकं किंवा आता प्रत्येकजण प्रत्येकाची मॅच बघतो. पण त्या मॅचमधनं किती शिकतात, हां, हा मला फार डाऊट आहे. बरोबर. आणि जसा खेळ बदललाय, की आता अल्टिमेट आलं खो-खो. बरोबर. हो. अल्टिमेट खो-खोला चंद्रजीत जाधव सरांनी बालेवाडीतच झाली होती. हं. तर त्या मी खेळ बघताना मला असं जाणवलं, की तो 6 पार्ट्यांचा गेम आहे. अच्छा. 6 पार्ट्यांचा गेम आहे, तर त्या 6 पार्ट्यांमधला खो-खो आपण का बदलावा? अशी एक माझी खेळाडू म्हणून प्रामाणिक इच्छा आहे, की बरोबर. जो आपला गेम आहे, तो गेम 9 पार्ट्यांचाच ठेवून तुम्ही त्यात बदल करावा. अशी एक माझी प्रामाणिक इच्छा आहे, हो. की खेळाडूंना खेळायला मिळेल हं, आणि त्या ह्याच्यात आपला जो खेळाचा वेग आहे, हं. त्या वेगावर फार परिणाम पडलाय. परिणाम पडतो. आणि मुलांचं जे स्किल आहे, हं. तो जो प्लेअर खेळतो 6 पार्ट्यांमध्ये, तो 1 ते सव्वा मिनिटच खेळतो. बरोबर. हो. आणि आमच्या काळात खेळत कसं होतं, प्लेअर किंवा लेडीज किंवा म्हणा, तर ती 5-5 मिनिटं, 4-4 मिनिटं बॅटिंग करायची. हं, हं. त्यामुळे कसं त्यांना वाव पण वाव मिळायचा. पण. ह्या ह्याच्यात तुम्हाला वाव कमी मिळतोय. अच्छा. आणि 15 प्लेयर झाले, तोही खेळाचा एक चांगला भाग झाला आमच्या, की मुलांना खेळायला जास्तीत जास्त मिळतंय. बरोबर, तो बरोबर, एक बदल मला चांगला वाटला, बरोबर. की मुलांच्या ह्याच्यासाठी आणि नोकऱ्यांसाठी जे चंद्रजीत जाधव आणि कैलासवासी अजितदादा पवार अजितदादा पवार. हो. यांनी जे फंड्स मुलांसाठी जे केलंय, खरंच कौतुकास्पद आहे. हं. की जे आज आमच्या खो-खोला कधीही कोणी एवढा वाव दिला नव्हता, तो आता या खेळाला मिळायला लागलाय. त्यामुळे मुलांची संख्याही वाढलेली आहे. बरोबर. पालक खो-खोला जा म्हणू लागलेत. ते एक आम्हाला बदल चांगला दिसून बरोबर, आलाय. बरोबर, बरोबर. सर, मला एक सांगा, खो-खोमुळे करिअरमध्ये काय बदल घडला तुमच्या? कसं करिअर घडलं? त्याबद्दल एक जाणून घ्यायचं आहे मला. करिअर म्हणलं ना, तर खरंच म्हणजे लहानपणापासून खेळलो. जवळपास मी 35 ते 40 वर्ष खेळलो. हो. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह लेव्हलला खेळलो. हां. आणि त्या लेवलला बघताना बदल इतके घडत गेले, हं. की खरंच सांगतो, की मला कळलं नाही, की मी आज कुठल्या लेवलला गेलो आणि का? आणि लोकांचं जे प्रेम आहे, की मला आठवतंय, की महाराष्ट्र हं. आणि कर्नाटक ही जी मॅच व्हायची हं, हं, हं. किंवा पुणे आणि मुंबई मॅच व्हायची, पुणे आणि मुंबई. हो. तर लोकं आवर्जून ते मॅच बघायला यायचे, बरोबर. की त्या मॅचमध्ये काय घडतंय, काय खो-खो बघायला मिळेल. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नॅशनलला म्हणजे हे महाराष्ट्राचं कडनं मी खेळत होतो, हे मला अभिमानाचं आहे, की महाराष्ट्र कर्नाटक मॅचला बाकीचे जे स्टेट होते, हं, हं. 24-25 स्टेट होते, हं. ते फक्त महाराष्ट्राला चेअरिंग करायचे. अरे बापरे! कर्नाटक एका साईडला आणि बाकीचे सगळी राज्य आपल्या साईडला होते. अच्छा. आणि त्यांनी जे भरभरून प्रेम दिलं तेच माझ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठं आहे. बरोबर. महाराष्ट्राचं नाव मोठं होत होतं, त्याबरोबर माझंही होत होतं, ठीक आहे. पण महाराष्ट्राचं नाव मोठं होतं. बरोबर, बरोबर. त्यामुळे मला तो एक आनंद आहे, की मी काहीतरी देत गेलो, ते मला कळलं नाही. पण सगळ्यांचं सहकार्य, महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचं सहकार्य इतकं प्रेमाने भरभरून दिलंय. त्यामुळे मी आज पण असं म्हणतो, की मला काहीतरी देणं म्हणून मी रोज सकाळ-संध्याकाळ ग्राउंडवर जातो. मुलांच्यात असतो दिवसभर. मला फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे. तर तुम्हाला या खो-खोमुळे जॉबही बँकेमध्ये जॉबही मला बँक ऑफ इंडियाने दिला. हां. बँकेचंही म्हणजे क्रेडिट आहे, की त्यांनी मला सपोर्ट दिला. सपोर्ट केला. त्याच्यामुळे मी खेळू शकलो. हं. कारण मला चेअरमननी पण 3 वाजता घरी जायची परमिशन दिली होती. कारण इंडिया प्लेयर होतो. इंडिया खेळलो होतो. त्यामुळं बँकेने मला भरभरून सपोर्ट केला. स्टाफनी सपोर्ट केला, की मी नॅशनलहून आलो, की माझा सत्कार करायचं, हे करायचं. हां. म्हणजे इतकं म्हणजे ते असं
वेगळं स्वरूप होतं वेगळं स्वरूप होतं. आणि स्टाफने ज्या प्रकारे मला सहकार्य केलं की तू काम नाही करायचं बस, काम नाही करायचं बस. त्यामुळे त्यांचंही मी खरंच मनापासून आभार या प्लॅटफॉर्ममुळे तुम्हाला ते प्लॅटफॉर्मवरनं मी त्यांचे आभार मानतो की बँकेने दिलं, महाराष्ट्राने, पुणे जिल्ह्याने दिलं, क्लबने. म्हणजे ज्यांनी ज्यांनी दिलं आणि आत्ताही मला जे बाहेर जातो मी, बरेच ठिकाणी बोलवणं होतं हे तर ती लोकही मला इतकी प्रेमाने वागणूक देतात की असं काय की आपण असं काय केलंय की मला तुम्ही एवढं कौतुक करतात. तर तो एक स्वभाव पण होता शांत. पण ग्राउंडवर उतरलो की मी भयंकर ॲग्रेसिव्ह असायचं. अच्छा, ground वर भयंकर aggressive. भयंकर ॲग्रेसिव्ह असायचं आणि मॅच झाली की पण सगळे आम्ही एकत्रच असायचो. बरोबर, बरोबर. भयंकर ॲग्रेसिव्ह असायचं की त्या पूर्ण मॅचमध्ये मी इन्व्हॉल्व व्हायचो. फक्त एवढंच आहे की मी कधी कोणाला धपाटा नाही मारला की आलाय म्हणून धपाटा मारलाय किंवा बनियान पाडलाय कोणाचा किंवा कोणाचा अपमान केलाय ग्राउंडवर, असं कधी घडलं नाही. तर तुम्ही अटॅकिंग प्लेअर होतात की डिफेन्स करायला होतात? दोन्ही करायचो. दोन्ही करत. दोन्ही. आणि एकंदरीत किती मिनिटं तुम्ही ग्राउंडवर हे केलेलं आहे, टिकलेले आहात? जवळपास 5-6 मिनिटं, 5-6 5-6 मिनिटं मिनिटं. अटॅकमध्ये पहिला मी बॅट्समनच होतो. अच्छा, हां. मग बॅट्समन होता होता मी क्लबच्या परिस्थितीनुसार मी अटॅक करायला लागलो आणि नंतर मग अटॅकची प्राइजेस मिळत गेली बॅटिंगची, कारण ती प्रॅक्टिस करत राहिलो मी अच्छा. की नाही आता क्लबची जबाबदारी आहे, मग आपल्याला हे करावं लागेल आणि तो सपोर्ट पण मिळत गेला, ते यश मिळत गेलं. त्यामुळे मग ते दोन्हीकडे माझं बॅलन्स होत पण गेलं. 5-6 मिनिटं तुम्ही खेळायचा एवढा स्टॅमिना तुमच्यामध्ये तेव्हा हो. होता? हो, कारण बापरे! मेहनत पण तेवढीच. हां, बरोबर. प्रॅक्टिस मेन म्हणजे काय आहे, तुम्ही मैदानावर जर का प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला यश मिळणार 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 आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे बरोबर, आणि बरोबर. त्या अनुभवातून मी सांगतो की या मुलांनी पण आत्ताच्या खरंच मैदानावर जेवढे प्रॅक्टिस कराल बाहेरची, आता वेट ट्रेनिंग आलंय हे ते करतात, Yes. पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की वेट ट्रेनिंग तुम्हाला ते 2 वर्ष किंवा 3 वर्ष तारून नेतील. हो, तारून नेते. त्यानंतर तुमची जी मसल्स इंजुरी आहे ना, नॅचरल नाही होत ना, त्यामुळे तुम्हाला इंजुरीचं पुढे परिणाम भोगावे लागतील असं माझं ठाम मत आहे. आणि मॅटवरचं आहे. हो. मॅटवर तुमचे पाय आपटले जाणार. तुम्ही जेवढे स्नायू टाईट करायला जाल, तेवढे मॅच खेळताना तुमचे स्नायू आणखीन आपटले जाणार आहेत. हो. त्याच्यावर प्रेशर येऊन तुम्हाला इंजुरी जास्त होण्याचे चान्सेस आहेत. एक्झॅक्ट. आणि मातीवर काय आहे, मातीवर तुम्ही डाईव्ह मारलात तर तो डाईव्ह तुमचा पुढे सरकतो. हो, बरोबर. मॅटवर तो दबला जातो. दबला त्यामुळे जातो. शोल्डर इंजुरी आणि हो. अँकल अँकल इंजुरी त्यामुळं आणि झालेले आहेत. आता बरेच जण बघतो चांगले प्लेयर आहेत. प्रतीक वाईकर आहे, जो आता माझंच रेकॉर्ड मोडलंय. हां. 12 नॅशनल खेळलाय, तोही एक चांगला प्लेयर आहे. नंतर आशुतोष गायकवाडी, असे म्हणजे वेगवेगळे टप्पे आहेत की अभय जोशी म्हणून आहे, संतोष पवार आहेत. असे वेगवेगळ्या टप्प्यात मी खेळ केलो, त्या वेगवेगळ्या टप्प्यातली ही चांगले चांगले राजेश पात्रे, नितीन जाधव म्हणून आहे की जो फार चांगला अटॅकर आणि बॅट्समन होता, मुंबईचाच अच्छा. होता, विजय क्लबचा खेळाडू. आम्ही बँक ऑफ इंडियात एकत्रच होतो. एकत्रच. हां. 5-6 वर्ष आम्ही बँक ऑफ इंडिया विनर होतो. अच्छा. आता मग अशी लाईफ चालू आहे. आफ्टर रिटायरमेंट काय शेड्यूल आहे आता- डेलीचं? डेलीचं शेड्यूल म्हणजे सकाळी आम्ही क्लबमधलेच असे क्लब आणि माझ्या ऑफिसमधले असे आम्ही 8-10 जण रोज टेकडीवर चालायला जातो. बरोबर. जवळपास 10,000 स्टेप्स जवळपास व्हायला पाहिजेत, असं 10,000 एक शेड्यूल आहे. हां. मग त्यानंतर 11-12 वाजता माझ्या भावाचंच ऑफिस आहे, हां. बिग बग म्हणून फायनान्शियल कंपनी आहे. तर त्या कंपनीत त्यांनी सांगितलंय तू इथे येऊन बसायचं, खेळायचं काय असेल ते बघायचं, बाकी काही नाही, येऊन बसायचं. तर मी तिथं 3-4 तास जातो. हां. 4 वाजले की घरी येतो. घरी आलं की 6 वाजता परत ग्राउंडवर, ते 9:30-10 पर्यंत ग्राउंडवर असतो. तर त्याप्रमाणे मग संध्याकाळी ग्राउंडवर जातो आणि जिथं मॅचेस असतील तिथे राहतो. कोणाला सहकार्य पाहिजे असेल तर मी सांगतो की असे स्टेप, कारण खो खोत मी प्रत्येक स्टेपला महत्त्व देतो. अच्छा.
प्रत्येक स्टेप तुम्ही उठताय कसे, बसताय कसे, तुमचं बसण्याची पोझिशन काय, उठायची पोझिशन काय, या खो खो खेळात इतक्या स्टेप्स आहेत की जवळपास मी तुम्हाला सांगतो 20 ते 25 स्टेप्स आहेत की ते जर का तुम्ही कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे हे नाही केलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. बरोबर. तुमचा स्पीड आहे पण ॲक्युरेसी नाही आहे. बरोबर. तर ती ॲक्युरेसी आणायला तुम्हाला फार मेहनत करावी लागणार. मी माझ्या मुलांकडनं करून घेतो, अच्छा. पण तेवढी ॲक्युरेसी प्रत्येकात पटकन होत होत नाहीये. नाही. बरोबर. त्याच्यावर मेहनत करायचा प्रयत्न करतोय. बरोबर. जेव्हा सुरुवात केलीत तेव्हा कोणत्या क्लबला जॉइन झालात आणि कसं काय ते तिथे गेलात क्लबला आणि तेव्हा क्लबचं काय कल्चर, संस्कृती काय होती? त्याबद्दल एक तो किस्से आले तर बरं होईल. मी असं आमची एक शाळा होती नवीन मराठी म्हणून 3रीला त्या शाळेतनं आमची शेजारचीच रमणबाग म्हणून शाळा आहे. अच्छा. जवळच आहेत. दोन्ही संस्था एकच आहेत. त्या हं. मोठ्या शाळेत घ्यायच्या स्पर्धा शाळेच्या वर्गावर्गाच्या. बरोबर. तर तिथं मी लंगडीच्या खेळायला गेलो होतो. तर तिथे दाहिंजे सर लंगडीच्या स्पर्धा आहेत म्हणून ते बघायला आले बघायला होते. आले. खो खोचे सर माझे. तर त्यांनी मला बघितलं आणि स्पर्धा झाल्यावर मला म्हटलं की तू काय आहे नाव काय? म्हटलं नरेंद्र शाह. तर म्हटले त्या कल्पना शाहचं तुम्ही कोण? म्हटलं मी भाऊ. मला जरा हे झालं की नाही माझ्या बहिणीला ओळखतात सर. बहिणीला ते म्हणले संध्याकाळी ग्राउंडवर ये. मी आपला नेहमीप्रमाणे घरी गेलो. बहिणीला म्हटलं मला असं असं ते सर बोलवत आहेत. म्हटले कशाला? म्हटलं खो खो खेळायला. बरं मग बहीणच घेऊन गेली मला. कारण ते त्यांच्या एकाच वयाचे होते आणि त्यांना दोघंही नॅशनल खेळणारे होते. त्यामुळे माहितीतले होते. म्हणे माझा लहान भाऊ आहे. राहू दे तुझा आहे ना लहान भाऊ तुझा घरी आता. याला 8 वाजता सोडतो मी घरी. आणि तशा पद्धतीने मी तिथे जॉईन झालो रमणबागेत आणि तो 4थी 5वी पासून मग माझं रेग्युलर रुटीन अशा पद्धतीने चालू झालं. बहिणीचं पण खेळामध्ये योगदान खूप चांगलं आहे. योगदान. हे बोलावं लागेल. हो नक्कीच. कारण ती खेळतच होती. त्यावेळी ती 4 नॅशनल सिनियरच्या खेळलेली होती. बापरे. मग मी खेळायला लागलो म्हणून मी तिचं बघायला लागलो की ही नॅशनलला गेली. घरातनं आणि खेळायचं होतंच त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळत होतं. आणि जसं खेळत गेलो तसं मला क्लबचं प्रेम, शाळेचं प्रेम बरोबर. इतकं मिळत गेलं की मी त्यातनं बाहेरच येऊ शकलो नाही. फक्त मैदान मैदान हे सवयच लागून गेली त्यामुळे. एक बघायला गेलं तर तुमच्या फॅमिलीमुळे माइंडमध्ये खेळच खेळत. हा एक पण आता एक मला सांगा सर, तुमच्या वडिलांमुळे तुमच्या भाऊ म्हणा, बहीण म्हणा, यांच्याकडे खेळाचं हे आलं म्हणजे खेळत राहिलं पाहिजे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आला. आत्ता सध्या तुमच्या फॅमिलीमध्ये काय सिच्युएशन आता आहे? माझ्या फॅमिलीमध्ये खरं सांगायचं म्हणजे तर कोणीही आत्ता स्पोर्ट्समध्ये नाहीये. फक्त एक माझा चुलत भाऊ आहे. हां. तो इंग्लंडला नोकरीनिमित्त होता. अच्छा. हां. तर तो फुटबॉल तिथल्या क्लबनी त्याला घेतलं होतं. पण बापरे. मेनवाईल 4 वर्षांनी त्याची परत बदली इकडे झाली. त्यामुळे तो इकडे आला. नाहीतर मला असं वाटत होतं की तो तिकडे जॉईन झाला असता. नोकरी कंटिन्यू राहिली असते. आणि माझा जो भाऊ आहे आत्ता बिग मध्ये आहे हां. तो पण क्लब लेवललाच खेळला. अच्छा. ते अभ्यासाकडे थोडं जास्त त्याचं लक्ष होतं. तो CA आहे. माझा लहान भाऊ, सख्खा लहान भाऊ, मोठा भाऊ आम्ही पण खो खो खेळायचो. हां. ते दोघंही खो खो खेळायचे. हां. पण लहान भाऊ माझा युनिव्हर्सिटी खेळला. अच्छा. 4 युनिव्हर्सिटी खेळला. अच्छा. हां. पण तो पुढे नाही खेळू शकला. अभ्यासात कसे होतात तुम्ही? अभ्यासात ठीक होतो. खरं सांगायचं म्हणजे ते अभ्यासाच्या बाबतीत म्हणलं तर शाळेकडनं एवढं सहकार्य आणि कॉलेजकडनंही सहकार्य. कारण तो पिरियड कसा असायचा एक्झामचा पिरियड आणि माझ्या नॅशनलचा पिरियड नॅशनलचा पिरियड. तो एकच यायचा. म्हणून ते मला नाही तू नॅशनल खेळायची, तू नॅशनलला जायचं, अभ्यासाचं आम्ही बघू. मग आल्यावर पेपर द्यायचे की गाडी पुढे जायची अशी. पण सहकार्य सगळं रमणबाग शाळेचं सगळ्यांचं शिक्षकांचं नाव. सर आता 8 नॅशनल खेळलेला आहेत, 20 पेक्षा जास्त गोल्ड मेडल आहे. एखादा असा किस्सा खेळामधला जो अविस्मरणीय होता, जो तुमच्या लक्षात राहणारा होता?
असे किस्से जरा सांगितले तर बरं होईल. आता तसं बघितलं तर म्हणजे युनिव्हर्सिटीला आम्ही गेलो होतो, हां. बेंगलोर युनिव्हर्सिटीला. हं, एक कर्नाटकचेच पंच होते, हं, के डी मुकुंदा म्हणून. हं, ते तिकडनं नॅशनल खेळलेले होते आधीचे. हं, तर आमची आणि त्यांची बेंगलोर युनिव्हर्सिटीची मॅच चालू होती. हं. त्यावेळी मी एक अटेम्प्ट घेतला आणि एक डाईव्ह मारला गेला. तर तो जवळपास म्हणजे त्यांनी मोजला म्हणून मला त्यांनी सांगितलं. तो डाईव्ह मारल्यानंतर त्यांनी मॅच थांबवली हां. आणि टेप घेऊन तो त्यांनी मोजला. तो 8 फूट गेला होता. बापरे! म्हणे तू एवढा डाईव्ह मारलास कसा? याच्यावरनं ते चर्चा करत होते. म्हटलं सर मला काही माहीत नाही. माझ्या पायाच्या जडमुळे तो गेला असेल. म्हटलं एवढा डाईव्ह गेला हे मलाही नाही शक्य माहीत. तसंच एक म्हणजे अ, पुणे आणि मुंबई मॅच होती. बोरगावला बोरगाव डिस्ट्रिक्ट होती स्टेट चॅम्पियनशिप. त्या मॅचलाही असंच झालं होतं की मुंबईकडनं नितीन जाधव हां. आणि आमच्याकडनं मी. अच्छा. मॅच चालू झाली ती 1 इनिंग झाली, 2 इनिंग झाली. ती मॅच तिसऱ्या इनिंगपर्यंत गेली. हं. तिसऱ्या इनिंगला गेल्यानंतर 9वी विकेट होती हां. जिंकायला मुंबईला. बरोबर. तर मी सेकंड बॅचवरनं थर्ड बॅचला आलो होतो, हां. की 9वी विकेट इक्वल पॉईंट त्यांना द्यायचा नाही म्हणून. बरोबर. तर ती द्यायची नाही म्हणून आणि ती नेमकी वेळ माझ्यावर अर्धा मिनिटाची आली होती. अच्छा. हां. अर्धा मिनिटाची ती वेळ आली होती तर नितीन जाधवनीच अटेम्प्ट घेतला होता माझ्यावर. हां. आम्ही दोघं बाहेरच्या लाईनवरनं म्हणजे बाउंड्री लाईनवरनं पळत होतो. हां. टाइम अप झालेलं आहे. हां. पण आम्ही दोघंही अर्धा मिनिट बाहेरनं पळत होतो. मॅच संपलेली होती. एवढे मॅचमध्ये तल्लीन झालेलो होतो. अच्छा. सगळं पब्लिक आत, खेळाडू आतमध्ये हां. आणि आम्ही दोघंच पळत होतो. बापरे! बॉर्डर टू बॉर्डर. मग त्यावेळी म्हणजे अर्ध्या मिनिटात मी असं वाटत होतं की मला 5-6 मिनिटं पळालो का काय. कारण तोही एक सर्वोत्कृष्ट प्लेयर महाराष्ट्राचा नावाजलेला प्लेयर होता. अच्छा. नितीन जाधव. नितीन जाधव म्हणून आहे मुंबईचे विजय क्लबकडनं आणि माझ्याबरोबर बँक ऑफ इंडियाचे आमचे सहकारी. या पूर्ण खेळामध्ये अंपायर सोबत कधी भांडण वगैरे झालंय का? आता तसं तुम्ही बोललात तर मुंबईला मॅचेस व्हायच्या आमच्या. आणि बरोबर. पुणे मुंबई मॅच हो. म्हटली. खूपच पुणे मुंबई थरारक. म्हणजे थरारक मॅच व्हायच्या. पुणे जिल्ह्याकडनं मी जवळपास 18 हे डिस्ट्रिक्ट खेळलो. बापरे! 18 स्टेट चॅम्पियनशिप खेळलो. त्यातल्या जवळपास 14 आम्ही पुणे जिल्हा विनर आहोत. अरे 4 बापरे! मुंबई जिल्हा आहे. फक्त पण 4? हो, फक्त 4. सर पण मुंबईचे प्लेयर खूप छान आहेत हो. छानच आहे. आहेच आहे, आहेच आहे. नो डाऊट. बिपिन पाटील आहे, ललित सावंत आहे, राजेश पण पुणे पात्रे, सरस ठरलं. पुणे सरस राहायचं, पुणे सरस. पण त्या केसमध्ये म्हणजे मी खेळलो त्यावेळी बघितलंय की चांगले चांगले अंपायर होते. हं. साईनाथ देसाई म्हणून मुंबईचेच होते, भाई वाकडे होते, पुण्याचे निमकर सर म्हणून होते, अच्छा. मेढेकर सर होते. ते फायनलला म्हणजे पुणे मुंबई मॅच असून सुद्धा ते फायनलला उभे राहायचे. एवढा लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता, खेळाडूंचाही. अच्छा. पण त्या मॅचला प्लेयरला जेवढा घाम नसेल तेवढा अंपायरला घाम फुटायचा. बापरे! म्हणजे असं आम्ही बघितलं की टी-शर्ट त्यांनी 2-2 वेळा बदललेत मॅचच्या वेळी. अरे बापरे! प्लेयरला घाम नसायचं तेवढं त्यांना घाम फुटलेला असायचा की कोणाचा फाऊल द्यायचा हां. आणि कोणाला आऊट द्यायचा. आणि असे किस्से पण झालेत म्हणजे माझ्याच बाबतीत झालेत हं. की मी बॅटिंग करतोय हं. आणि मला आऊट झालेला आहे मी. हं. तर अंपायर म्हणायचा नाही तो आऊट नाही, तो चांगला खेळतो, तो आऊट नाही झालेला. आणि म्हणून मला असं खेळवलं पण गेलंय कधी कधी की नाही त्याच्या खेळाचा तो भागच हा असं. एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल, की असे प्लेयर होते, की प्रेक्षकांनी यांच्यासाठी गेम थांबवलेला होता. तर तो पण किस्सा आपण आता सरांकडनं ऐकूया, की काय किस्सा होता, की एखाद्या लेजेंडरी यासाठी बोललो, की प्रेक्षक स्वतःहून आले आणि बोललेत, की "सर खेळत नसतील तर ही मॅच होऊ देणार नाही." तर एक तो किस्सा जर तुम्ही सांगितलात तर बरं होईल. त्यावेळी माझे स्वतः स्टेट चॅम्पियनशिपला पुणे जिल्ह्याचे कोच हां. ते त्यांचंच रेकॉर्ड मी मोडलं. ते श्रीरंगे इनामदार अर्जुन यावरले त्यांचा खेळही उच्च होता, अच्छा. नो डाऊट. हं. म्हणजे त्या बाबतीत मला त्यांनी वेगळं वाटून घेऊ नये या ह्याच्यातून. तर त्यावेळी काय झालं की मी आजारी होतो, टायफॉईडने आजारी होतो. हं.
आणि त्यावेळी आपलं पुणे जिल्हा फार जोरात खेळायचा. तर मी सरांना रिक्वेस्ट केली होती, मेडेकर सर म्हणून सेक्रेटरी होते, की मी नंतरच्या क्वार्टर फायनलपासूनच्या मॅचेसला मी येतो. तर त्यांनी रीतसर परमिशन दिली होती आणि त्या परमिशनमुळं मी गेलो. पण ते त्यांना तिथे आमच्या कोचला खटकलं नाही. म्हणजे इनामदार सरांबद्दल माझं काही हे नाही आहे असं समजू पण नाही. तर त्यांनी मला त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे खेळवलं नाही. तर ते न खेळवल्यामुळे प्रेक्षकांनी मी खेळत नाहीये म्हणून ती मॅच बंद पडली. बरोबर. की नाही, आम्हाला त्याचा खेळ बघायचा आहे, आम्हाला बाकीच्यांचा खेळ बघायचा नाहीये, ह्याचाच खेळ बघायचा आहे. तर ती मॅच पुढे लांबत, लांबत, लांबत 10 वाजेस्तोवर झालं. डिसिजन काही होईना. मॅच व्हायची नाही, व्हायची नाही. प्रेक्षक म्हटले, "मग ठीक आहे, की तुम्ही याला नॅशनलच्या टीममध्ये घेणार असेल तर आम्ही खेळवू, अच्छा. मॅच होऊन देऊ. अच्छा. हे माईकवरनं तुम्ही डिक्लेअर करा." आणि ती केस माझ्या बाबतीत घडली, की माईकवरनं स्टेट चॅम्पियनशिप न खेळता मला नॅशनलच्या टीममधनं माईकमधनं माधवराव पाटील सर होते त्यावेळी, तर त्यांना डिक्लेअर करायला लावले आणि मला ती नॅशनल खुर्ची खेळायला मिळाली. एवढं प्रेक्षकांचं तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी प्रेम होतं सर. कसं वाटलं तेव्हा? काय फिलिंग होत्या तुमच्या, की मी प्रेक्षक तुमच्यासाठी ग्राउंडवर आलेत? खरं म्हणजे तो माझ्यासाठी एक योगच होता. कारण हां. आपण जे क्रिकेटमध्ये बघत होतो, हं. की एक सचिन तेंडुलकर म्हणा किंवा गावस्कर म्हणा, हं. की अशा लोकांना लोकं बघतायत आणि खो-खोला या 15-20 हजार पब्लिकमध्ये आपले बॅनर घेऊन लोकं, तर मलाही त्यावेळी फार नवल वाटलं, की खो-खोलाही या बाहेरच्या राज्यात, हं. की बाबा एवढा पाठिंबा आहे. आणि म्हणजे मलाही जाणवतंय, की त्या काळात भरपूर मैदानं भरायची. प्रेक्षकांनी बारामती नॅशनललाही माझं असंच झालं. शेवटची नॅशनल तर तिथं मुलाखत झाल्या. तर त्यावेळी मी रिटायरमेंट घेतो असं जाहीर केलं. अरे तर बापरे! त्यावेळी प्रेक्षकांनी मला भरभरून मला साथ दिली. त्यावेळी माननीय शरद पवार साहेब आणि अजितदादांनी माझं फार कौतुक केलं. हं. त्या आणि त्यावेळी माझी माझी स्वतःची फॅमिली खो-खो बघायला शेवट माझा बघायला आली होती. बापरे! काय होतं जेव्हा लास्टची मॅच तुम्ही खेळलात आणि ग्राउंडपासून तुम्ही हे झालात, काय कसं वाटलं तुम्हाला? काय फिलिंग्स होत्या तुमच्या? त्यावेळी मला खेळ सोडायचाच नव्हता. पण 11 नॅशनल गेलोय, सगळं झालंय, लहान मुलांनाही शिकवायचं आहे आपल्याला. हां. तर त्यावेळी मला इतकं म्हणजे वेगळं वाटत होतं, की आपण आहे त्या खेळात माझा जो आनंद आहे, हं. तो मी कुठं थांबवतोय. अच्छा. पण तो महाराष्ट्रात आहे आणि आपल्या मातीत मी रिटायरमेंट करतोय. हां. आणि खो-खोतली रिटायरमेंट ही पहिली माझी झाली. हां. असं झालं. तो योगायोग झाला, हां. की मी रिटायर व्हायचं डिक्लेअर करावं म्हणजे, की बाबा आता कुठेतरी आपण थांबू. म्हणजे बरोबर. स्पर्धा लेव्हलला थांबू. बँकेकडनं खेळत होतो नंतर. पण कुठेतरी आपण थांबू, लहान मुलांना वरती येऊ दे. तर त्यावेळी मग महाराष्ट्राने असा एक निर्णय केला, की तू पुढचे 3 वर्ष कोच राहणार का महाराष्ट्राला? अच्छा. तर मी त्याला होकार दिला. म्हटलं, "मला यातच जगायचं आहे." तर त्या ह्याने ती पुढे 3 वर्ष मी महाराष्ट्राचा कोच होतो. त्यावेळी महाराष्ट्र विनर होता. अच्छा. महाराष्ट्र अजूनही विनर आहे. आता रेल्वे विनर होतीये. हो. पण ते सगळ्या जवळपास महाराष्ट्राचेच खेळाडू आहेत. त्यामुळे त्याचाही मला आनंद आहे, की आपलेच मुलं खेळतायत हो, आणि ते हो. आणि आता खेळाला, आपल्या खो-खोच्या खेळाला बाहेरच्या राज्यातही चांगले जिल्ह्यात मुलं चांगली आहेत. कोल्हापूर आहे, हं. विदर्भ आहे, इकडं सोलापूर आहे. तर आता चांगली मुलं, तो एक कश्यप म्हणून आहे, रामजी कश्यप, हं, जो हं. आत्ताचा जो प्लेयर आहे, हं. की प्रतीक वायकर बरोबर खेळतोय तो. तर तो प्लेयर असा रस्त्यावरचा मुलगा होता हं. आणि त्याला उचलून आणून खेळ खेळायला लावलेला आहे. आणि तो आज महाराष्ट्राचा नाही, भारतातला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. त्याचाही मला अभिमान आहे, हं. की त्याचा खेळ मी बघितला. सुंदर आहे. सुंदर म्हणजे डॉजिंग करतो. हं. तो ज्या प्रकारे डॉजिंग करतो किंवा त्याचा स्टॅमिना जो आहे, हं. तोही शून्यातनं वर आलेला माणूस आहे. पण जिद्द जी आहे त्याच्याकडे, ती आज मला त्या खेळाडूत बघायला मिळते. अच्छा, अच्छा. थोडे तुम्ही इमोशनल झालात असं मला दिसतंय. हो, कारण तो काळच तसा होता, की एवढं भरभरून प्रेम मिळालं, की
त्या खो-खोने मला काय दिलंय हे मला कळतच नाही. अजूनही नाही कळत आहे, की तो जो प्रवास आहे 40 वर्षाचा, मी आठवत बसलो तर भरपूर इतक्या आठवणी आहेत, की त्यातनं मी बाहेर पण येऊ शकणार नाही. पण त्या खेळाने मला प्रचंड दिलं, प्रचंड दिलं. तुम्हाला पाणी हवं आहे ना? नाही, नाही नाही, नाही नाही. असंच नाही, नाही, नाही. तर तुझं सर खूप चांगली जर्नी आहे तुमची. आत्ताचं जर बघायला गेलं तर आत्ताच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? खो-खोमध्ये ज्यांना यायचं आहे किंवा खो-खोमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? माझं असं आहे आत्ताचं जे मी पिढी बघतोय, की आता काय झालंय, की आमच्या काळात घरचे किंवा बाहेरचे लक्ष जास्त देत नसायचे पालक. हं, आता काय झालंय, की पालकांचा व्ह्यू चेंज झालेला आहे, हं, की माझा मुलगा जर का 2 वर्ष ग्राउंडवर येतो, हं, तर त्या 2 वर्षात हं. माझा मुलगा काय लेव्हलला खेळतोय, ह्याची एक पद्धत चालू झाली आहे. बरोबर. आणि पालकांना अशी अपेक्षा आहे, की माझा मुलगा 2 वर्ष खेळला तर कुठे डिस्ट्रिक्ट खेळावा, कुठे नॅशनल खेळावे. तर माझं म्हणणं आहे, की पालकांचं थोडं लक्ष कमी जर झालं, हं. तर खेळाडू पुढं घडू शकतात. बरोबर. ह्याच्यावर माझा विश्वास आहे. अच्छा. डिसिप्लिन किती महत्त्वाचं आहे सर खेळामध्ये? डिसिप्लिन आणि असल्याशिवाय तर तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे एवढं तुम्ही कसं काय हे केलं? डिसिप्लिन शिवाय होऊ शकत नाही. ज्या खेळाडूमध्ये हं, इगो आला किंवा हं, मी चांगला खेळतोय ही हं, गोष्ट जर आली, हं. तर ती योग्य नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. कारण की मी मोठा म्हटला, हं. की तिथं तो माणूस संपला, तो खेळाडू संपला. हां. असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मी आत्ता जे बघतोय, काही प्लेयर खरंच चांगले आहेत. हां. पण थोडे असे वेगळ्या दिशेला जातात, की मी बरोबर. म्हणजे काय आहे? हं. तर ग्राउंड लेवलला राहावं, आपण मातीतला खेळ आहे, मातीच्या प्रमाणे राहावं. हं. तुम्ही सगळ्यांना घेऊन बरोबर ज्यावेळेस जाल, हां. आपला एक कुटुंब म्हणून घेऊन जायचा जो प्रकार आहे खेळाचा, हं, 9 जणांचा, 12 जणांचा टीम इव्हेंट म्हणतो. हं. तर तो टीम इव्हेंटनी घेऊन तुम्ही गेलात, तर तुमचं महत्त्व आणखीन बाहेरच्याही सिद्ध करते. बरोबर, बरोबर, बरोबर. आपण आपलं सिद्ध करण्यापेक्षा बाहेरच्यांनी तुमचं सिद्ध केलं ना, हं. तर ते आहे आणि ते तसं ठेवावं तुम्ही, अशी अच्छा. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. की आणि आत्ताचे काही खेळाडू प्रतीक वायकर आणि रामजी कश्यप पण त्या लेवलला आत्ता ते सगळ्यांना बरोबर घेऊन जातात, हे पण फार मोठी गोष्ट आहे. बरोबर, बरोबर. एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे 41 वर्षापर्यंत तुम्ही वयाच्या 41 वर्षापर्यंत खेळत होतात. तर कधी-कधी यश मिळत होतं, कधी-कधी अपयश मिळालं. कसं तुम्ही ती गोष्ट कशी तुम्ही हँडल करत होतात? कारण हे अपयश आल्यावर मनात न खचतात लोकं. थोडे निगेटिव्ह साईडला आला. तुम्ही कशाप्रकारे ते प्रेशर हँडल केलेत? जेव्हा अपयश यायचं किंवा एखादी हां. मॅच हारायचो आम्ही, हां. की जी मॅच जिंकायची होती ना आपण हारलो, हां. तर आपल्यात काय कमीपणा आहे, आपण का हारलो याचं विश्लेषण हे करायचो आम्ही ग्राउंडवर. आणि ती गोष्ट खेळताना आम्ही ग्राउंडवर करायचो. अच्छा. आणि त्या बाबतीत म्हणजे आमचे दांजे सर म्हणजे फारच वेगळे होते, हां. की ते मारल्याशिवाय आम्हाला आमच्याकडनं कुठली गोष्ट करूनच घ्यायची नाही. अच्छा. आणि तू असा आऊट झाला, का आऊट झाला, हं. परत तू आऊट झाला, हं. तर तुला परत मारणार. अच्छा. असं घडत घडत की बाबा मार खायचा नाही. हं. सरांचा मार इथं आऊट नाही झालं पाहिजे, मग इथं आऊट नाही झालं पाहिजे. मैदान मोठं असायचं, की प्रत्येक गोष्टीला तू आऊट का असं झाला, हं. नाही. त्या प्लेअरनी चांगला मारला तर आऊट हो. तू तुझ्या चुकीमुळे आऊट झाला, 5 मिनिटं खेळ. पण 5 मिनिटानंतर आऊट ज्या पद्धतीने होतो ती पद्धत चुकीची आहे. बरोबर, बरोबर. तर ती गोष्ट घडली नाही पाहिजे. असं घडवत घडवत आम्ही घडत गेलो, नकळत घडत गेलो. हां. खरं मेहनत त्या सगळ्यांचीच आहे. माझ्याबरोबर खेळणारे जे साथ देणारे होते, त्यांची पण त्यांची आहे. मेहनत आहे. हो. आत्ताच्या पिढीचं बघितलं तर तुम्ही एवढा मार खाऊन तुम्ही आज एवढ्या लेव्हलला पोहोचलेला आहेत. पण आता ती परिस्थिती दिसत नाही. आता विद्यार्थ्यांना मारलं तर डायरेक्ट पालकांपर्यंत जातो. पालक हो. किंवा शाळेतले शिक्षक हं, आता हात उचलणं ही गोष्ट फार रेअरच बघायला मिळते. हं. कारण पालक
नंतर आम्ही मारत नाही तर तुम्ही का तुम्ही काय मारता? मारता? असंही बरेच वेळा झालेलं आहे. ग्राउंडवर आम्ही आता लहान मुलांना शिकवतो किंवा अंडर 18च्या मुलांना शिकवतो. पण आमच्या ग्राउंडवर अर्धा अधिक मार खाऊन आम्ही शिकवतो, हे हां. मी मान्य करतो. अच्छा. कारण एखादी गोष्ट घडायला हां. काहीतरी निमित्त व्हावंच लागतं. बरोबर, बरोबर. त्याशिवाय माणूस आणि तुम्ही जिद्द, मेहनत घेतली तर तुम्हाला यश नक्की मिळणार, हे मी माझ्यावरून सांगतो. फक्त यश डोक्यात जाऊ नये. हां, हां. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती यश डोक्यात जाऊ नये. अच्छा. आत्ताही तुमचं खो-खो खेळामधलं असं काही स्वप्न आहे का? की त्यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न करताय, असं काही स्वप्न असेल तर ते एकदा प्रेक्षकांसमोर शेअर केलं तर? माझं स्वप्न म्हणजे की मी खेळलोय तर माझं रेकॉर्ड हां. माझ्या क्लबमधल्या मुलाने एखाद्या मोडला पाहिजे. मोडला पाहिजे असं मी मान्य करतो. हां. आणि आत्ताच आम्ही 4 वर्ष झाली बरीच मेहनत घेतली की क्लब जवळपास 10-12 जणांचा होता. तो आज जवळपास 175 मुलं आज रोज खेळतात. 5 ग्राउंड आहेत. छान. तर ते एक मोठे आणि त्यातनं आम्हाला नॅशनलला मुलं घडवायची आहेत. आत्ता 2 मुलं नॅशनल पण खेळली आमची. अच्छा. तर ती अशी प्रगती करत करत त्यांनी आमचा क्लबचं नाव मोठं करावं. महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं नाव एक स्वप्न आहे ते माझं. आणि माझं रेकॉर्ड त्यांनी मोडावं ही फार मोठी गोष्ट आहे. बरोबर, बरोबर. सर आता 2036ला भारतामध्ये ऑलिम्पिक होणार आहे. तर तुम्हाला असं वाटतं का, की भारत हा ऑलिम्पिकमध्ये सर्वात उच्च स्तरावर जाऊ शकतो का? वर्चस्व करेल का ऑलिम्पिकवर भारत इन फ्युचर भविष्यात? हो, नक्कीच करेल आणि त्याप्रकारे आत्ता भारतीय खो-खो संघटना फार चांगल्या लेवलला काम करते आपली. आत्ता मी इंटरनॅशनल कोचिंग कॅम्पला गेलो होतो दिल्लीला. हां, हां. तर तिथेही बघायला मला मिळालं, की इतकी प्रगती चालू आहे. आणि आत्ता वर्ल्ड कप पण झाला आपला दिल्लीला झाला. हो. त्यात आपण भारताने गोल्ड मेडल मिळवलं. त्या खेळाडूंचंही अभिनंदन कारण सगळे मला भेटले नाही. अच्छा. काही काही भेटले तर त्यांचा या निमित्ताने मी अभिनंदन करतो. आणि वर्ल्ड कप झाला आहे तर आता आपलंही एक असोसिएशन म्हणून भारतीय खो-खो संघटना एक प्रयत्न करते की ऑलिम्पिकला आपल्याला एंट्री मिळावी, खो-खोला स्थान मिळावं. हो. आत्ता ज्या मॅचेस पण झाल्या त्यात ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, हो. US आहे, पण बऱ्याच श्रीलंका आहे, नेपाळ आहे, अशा 10-12 हो. देश आले देश होते. आले होते. आणि बाहेर पण आता प्रगती चालू आहे हो. की तिथे लोक जात आहेत आणि शिकवत आहेत हं. त्यांना. आपले राजेंद्र साप्ते सर आहेत ते हो. कोच होते बरोबर. इंडियाच्या टीमचे. सर खो-खोमधनं करिअर कसं घडतं? तुम्हाला कसं म्हणजे एक खेळ बाजूला ठेवा, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जो जॉब लागतो, तर ते एकदा प्रेक्षकांना कळालं की खो-खोमधनं करिअर म्हणजे 11वी-12वी नंतर स्पोर्ट्सला पण करिअर म्हणून निवडलं पाहिजे. तुमचं काय मत आहे या? नाही, आता म्हणजे पहिलं आमच्या जवळपास 91 पर्यंत बँकांमध्ये नोकऱ्या मिळत होत्या. पण त्या कसं की सेंट्रल बँक, RBI, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र असे 4च हे होते. आणि एक जुन्या काळी माझगाव डॉग होती. माझगाव डॉग त्यांचे प्लेयर आणि आमच्या व्यावसायिक स्पर्धा व्हायच्या. तर त्या स्पर्धांनंतर मधला असा काळ आला 90 ते 2010 20 वर्ष जवळपास 20 वर्ष की खो-खोच्या खेळाडूंना नोकऱ्याच नव्हत्या. बरोबर. नोकऱ्याच नव्हत्या. आणि त्या नोकऱ्या नसल्यामुळे खेळाडू येण्याचं प्रमाण हे कमी होत गेलं. कमी होत गेलं. बरोबर. की आता पुणे आणि मुंबईसारख्या शहरातल्या लोकांकडे कसं होतं की नाही खेळातनं तुला काय मिळणार, मग तू शिक्षण कर. त्याप्रमाणे शिक्षणाकडे ओढ आणि इकडं कमी असा प्रकार झाला होता. आणि 2010 नंतरचा जो काळ आला MSCB म्हणा, कॉर्पोरेशन म्हणा, रेल्वे म्हणा, रेल्वेच्या 4ही विभागात त्यांनी खेळाडू घ्यायला सुरुवात केली. नंतर एअर इंडियात घेतले काही खेळाडू. बरोबर. काही खेळाडू आता बँकेत पण आहेत. तर त्या लेवलला आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खेळाडूच्या हातात जी आर्थिक सुबत्ता पाहिजे. खेळाडू जेव्हा 10-15 वर्ष जेव्हा खेळाडू त्या ह्याच्यात घालवतो
तर त्यांना आर्थिक पण स्थैर्य आलेलं आहे, बरोबर. की कॅश प्राइजेस म्हणा, गव्हर्नमेंटचे हे म्हणा, सुविधा म्हणा. तर सुविधा. गव्हर्नमेंट आपलं महाराष्ट्र शासन पण आणि महाराष्ट्र खो-खो संघटना म्हणून पण जाधव सर बऱ्याच बरोबर. ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. बरोबर, बरोबर, बरोबर. त्यामुळे खो-खोकडे येणारा खेळाडूंचा ओघ आणि मेन म्हणजे कसं आहे, की कॉम्पिटिशन लेव्हल वाढली तर खेळाडू वाढत राहतात. बरोबर. हो. माझं कॉम्पिटिशन. म्हणणं आहे. हो, बरोबर. त्या काळात फक्त पुणे, मुंबई पुणे, होतं. तर मुंबई. आज जिल्ह्या-जिल्ह्यात जो खेळाचा प्रचार आणि प्रसार झाला आहे, हं. तो फार सुरेख झालेला आहे. आता धाराशिवचंच बघा ना, हं. की पुण्यात छत्रपती नाही, पण त्यांच्या मुला-मुलींना छत्रपती मिळतात. म्हणजे बरोबर. बाहेरच्या जिल्ह्यात खेळ वाढला तर कॉम्पिटिशन वाढेल. कॉम्पिटिशन वाढली तर खेळाडू वाढणार आहे बरोबर. आणि त्यातनं तुमची प्रगती खेळाची होणार आहे. बरोबर. महत्त्वाचं म्हणजे मुलांची जाऊ दे, खेळाची प्रगती होणार आहे, त्यातनंच तुम्हाला गायडन्स जाणार. बरोबर. तर हे एक चांगलं खरं सांगायचं तर खेळाच्या बाबतीत म्हणलं तर जिल्ह्यावाईज ज्या स्पर्धा व्हायला पाहिजेत आणि आता एक आपण क्रिकेटमध्ये एक उदाहरण म्हणजे क्रिकेट सगळे बघतात जनरली कळतं पटकन बरोबर. लोकांना. हो. तसा खो-खो हा कळत नाही पटकन. बरोबर. सर्वसामान्य माणसाला पटकन कळत नाही. हो. तर त्या धर्तीवर जर का माझी एक इच्छा अशी आली की आपण जो 9 मिनिटाचा खेळ करतो जसं क्रिकेटने कसं एक 50 हो, ओव्हरची 50 किंवा ओव्हर. 20-20 20-20. की वेळ कमी करून त्यांनी इंटरेस्ट वाढवला. इंटरेस्ट तसं आपलाही खेळ 9 मिनिटाचा जो आहे तो 3-3 मिनिटाचा किंवा 4 मिनिटाचा करून तो स्पीडी दाखवला की ही मॅच झाली की मग ह्याच्याशी असं करून जर का एक वेगळा प्रकार खो-खोत आणला तर लोकांचं जे आकर्षित होण्याचं आकर्षित प्रमाण होणं. आहे ते वाढेल. प्रेक्षक वर्ग वाढेल. प्रेक्षक वर्ग वाढेल आणि आपल्याला जे येणारे अनुदान आहेत किंवा स्पॉन्सरशिप आहेत ते त्यातनं मिळवता येतील का बघता येतील आणि खेळाडूंच्या ह्याच्यासाठी शासनासाठी पण चांगलं होऊ शकेल. एक तो माझा एक आत्ता आमच्याकडे चाललेलं आहे की दिवाळीनंतर स्पर्धा घ्यायच्या आहेत की अच्छा. लहान मुलांच्या अंडर 14 लेवलला की 4-4 मिनिटाच्या मॅचेस घ्यायच्या. जिल्हास्तरीयवरच घ्यायच्या की जेणेकरून 15-20 टीम येतील. एक 3 दिवसीय अशा स्पर्धा घ्यायच्या. त्यातले झोन पाडायचे. 4-4 टीमचे झोन पाडायचे आणि 4 मिनिटाच्या किंवा 5 मिनिटाच्या अशा स्पर्धा घ्यायच्या का? असं एक बोलणं चालू आहे. अच्छा. तर खेळाला लहान मुलांना वाव दिला तर त्यांना पुढे तेच प्रगती करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आपण मोठ्या खेळाडूंकडे जाणार. येस, येस, येस. सर एक पहिलं तर धन्यवाद. तुम्ही टाउन you. सोलच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि मी स्वतः तुमची जर्नी ऐकून इन्स्पायर झालो. कारण मला पण हे मूव्हमेंट जगायला आवडतात. जसं प्रेक्षक तुमच्यासाठी ग्राउंडवर आले. तुम्ही एक असा मूव्हमेंट दिला जिथे एका प्लेयरनी मेजरमेंट केलं की एवढी उडी कशी काय मारू शकतो, जंप कशी काय, डाय कशी काय मारू शकतो. तर खरंच ही तुमची जर्नी प्रेक्षक ऐकून खूप जास्त प्रमाणात खो-खोचे प्लेयर तयार होतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि टाउन सोलच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, बोलायला आलात आणि तुमची जर्नी सांगितली त्याबद्दल धन्यवाद. तुमचेही आभार. तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आम्हाला मान दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी हो. आहे. आणि प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की असेच टाउन सोलवर लेजेंडरी खेळाडूंचे आपण मुलाखत घेणार आहोत. तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता टाउन सोल प्लॅटफॉर्म मार्फत. जर तुम्हाला खो-खोमध्ये कुठची अडचण असेल, तुम्हाला खो-खो खेळायला सुरुवात करायची असेल, तर तुम्ही टाउन सोल प्लॅटफॉर्मला कनेक्ट होऊ शकता आणि डायरेक्ट सरांशी तुम्ही कनेक्ट होऊन तुम्ही चांगलं मार्गदर्शन मिळवू शकता. त्यामुळे टाउन सोलला कनेक्ट व्हा आणि अशाच लेजेंडरी खेळाडूचे तुम्ही पॉडकास्ट बघा. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल. आणि या निमित्ताने मी सांगतो की जर का कोणाला कुठलीही खो-खोतली काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. मी सदैव तुमच्यासाठी हजर राहीन. हे नक्की प्रामाणिकपणे मी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे अडचण असेल खो-खोतल्या स्टेपिंगबाबत, स्टॅमिनाबाबत तर तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. थँक्यू. धन्यवाद सर. येस, येस.